9 तारखेला गुलाल आमचाच. आणि दादा हे 100% येणारच. आम्ही धनुष्यबाण. मग काय तुम्हाला खोटं वाटायले काय? असू दे की ज्याचं काम त्याला मी येणारच. ज्याचं काम चांगलं आहे तो येणारच. हो येणार, नक्की येणार. दादांचं काम चांगलं आहे, आंबेडकर साहेबांचं काम चांगलं आहे. महिला या कधी दादांनाच निवडून देणार 100%. कुणाला पण उभा करू देत, पण आम्ही आम्ही काय बघत नाही, आम्ही चिन्ह बघतो. आम्ही आता जरी दादा कोण कोणाला उभा उभा राहिले करू द्या. सदस्य माहित नसले तरी आम्ही फक्त चिन्ह बघणार. मतदान करतो. आता ते विरोधकांना भीती वाटत असेल म्हणून म्हणत असतील होते. कसं असतं माहिती आहे, प्रत्येक जण आपल्या आपल्या घरात आपला राजा असतोय. जे ते म्हणत असतोय मी राजा आहे, पण येणारा वाघ आमचा एकच, धनुष्यबाण. विषय क्लोज. दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. केके न्यूजच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी दाखवत आहोत. आज आपण राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अंतर्गत येणारं अर्जुनवाडा या गावामध्ये आलेलो आहे. या गावामधील आपण जे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी उभारलेले उमेदवार हे सक्षम आहेत का, त्यांच्याकडून काही विकासाची कामं झालेली आहेत का, याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे, काय माहिती आहे का नाही? आहे की? माहिती आहे आता की. शपथ आले, 2 दिवस राहिले आता प्रचाराला. माहिती आहे का नाही? माहिती आहे आहे की? की. कोण उभारले हो गावात नाही? अरुण गावात जाधव. ना आमच्या इथे अरुण दादा उभारले. अरुण दादा आहेत. हम्म. बरं, अरुण दादाचं काय काम आहे का हो? होय, भरपूर. आहे की, केलंय की त्यांनी. भरपूर आहेत. मावशी येणार आहे मी तुमच्याकडे, ह्यांना या, पहिला या, या. विचारतो आणि मग तुमच्याकडे येतो. काय काम आहे, काय केलं काम? त्यांनी भरपूर म्हणजे संजय गांधी निराधार ही योजना ते आमच्या बरं. गावात भरपूर. संजय गांधीच्या योजना बिना राबवल्यात. होय. बरं, दादा चिन्ह पेन्शन. कुठलं आहे हो? पेन्शन धनुष्यबाण. धनुष्यबाण आहे. हम्म. बरं, मग काय गावात वातावरण कशाचं आहे हो? आता वातावरण काय धनुष्यबाणच की. धनुष्यबाणाचं आहे. होय 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 नक्की. काय सांगाले? होय, धनुष्यबाण. काय सांगाल असं अहो, फिरालोय आम्ही पण नाही सर्वसामान्य म्हणतो का? सर्वसामान्य महिलांनी बँक ही माहितच नव्हती. बरं. लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे प्रत्येक महिला ही बँकेत उभी आहे. बरं. कुणाचं खातच नव्हतं. हम्म. लाडक्या बहिणीमुळे प्रत्येकीच्या खात्यात आता पैसे पडलेले असतात, त्यामुळे प्रत्येकीला बँक ही माहित झाली आहे. दादाने काय करून दादानीच दिलं केलं हे. आणि बरं. आंबेडकर साहेबांचं तर आमच्या भागात हे असल्यामुळे त्यांना बरं, आंबेडकर त्यांचं साहेबांनी काय केल्यात का कामं? भरपूर केल्यात. काय सांगा बघू, त्यांच्यामुळे एखादं लाडक्या सांगा बघू. अहो लाडक्या बहिणीची योजना त्यांनीच आणली नाही. हा, आम्हाला बायका सर्वसामान्य महिलांना बँक ही माहितच नव्हती कधी. बरं बरं. आमची खातीच नव्हती. साहेब आल्यामुळे आमची खाती प्रत्येकीची आहेत. सगळ्यांच्या आम्ही खाती दाबात काढल्या जातोय ना? पैसे काढायला. किती रुपये मिळतात हो मावशी? 1500 रुपये महिन्याला मिळतात. मिळतात साहेब तरी आता काय? आल्यावर परत आल्यावर आणि 2000 करणार आहेत ना. मिळत नाही म्हणते आज. मिळतात हा? नक्कीच मिळतात. मग भोगच काय बंद होणारच की. बर, बोगस बंद होणार. भोगच बंद होणार होऊन देत की. बर बर त्यामुळं खरं आहे ते मिळू दे हो. हा. ज्यांना गरज आहे ती मिळून देत की त्यासनी. बर. सगळ्यांना आता ज्यांना लाख रुपये पगार आहे, त्यांनी जर भरले त्यासनी कुठलं द्यायचं ते. होय होय. होय का नाही? मग ते नव्हे, मला तर सांगा दादाच्या विरोधात जे दिल्यात का नाही हा. ते जरा तगडा आहे तो. त्यांचा जरा जोरात चालू असू दे आहे की बघा. ज्याचं काम त्याला मी येणारच. ज्याचं काम चांगलं आहे तो येणारच हो. येणार, नक्की येणार. काम नक्की येणार. ज्याचं काम व्यवस्थित आहे तो नक्कीच येणार. काय म्हणाल असं तुम्ही जरा सांगा भाऊ. काय कुणाचं काम चांगलं आहे जरा सांगा भाऊ. दादांचं काम चांगलं आहे, साहेबांचं म्हणजे आंबेडकर साहेबांचं काम चांगलं आहे. बरं. आपला इथला सगळा विकास त्यांनीच केलाय आंबेडकर साहेबांनी. पण तुमच्या दादाच्या विरोधात मी म्हटलं तसं जरा तगडी आहे तू. आणि असू दे, प्रचार असू दे. जोरात आहे, रात ध्याड चालू आहे. असू दे, प्रचार असू जोरात दे. आहे बरं, का? असू दे. प्रचारपेक्षा माणसानं जे काम केलेलं आहे ते बघून माणूस मतदान मतदान करणार करणार. 100%. कोण कोणाचं ऐकत नाही. कुठल्याही कोण पुढारी कोणाचं कोण ऐकत नाही आता. हे करत नाही. प्रत्येक जण सक्षम झालेला आहे. महिलांच्यासाठीच महिला या केलं. खाली सक्षमच आहेत. उद्योगधंदे असू दे हा. किंवा बचत काय असू दे, गटातनी. बचत गटातर्फे असू दे किंवा काय असू दे, हे आपल्या ह्या ह्याच्यातून झालेलं आहे. काम दादा जरा भरपूर इथे संपर्क कमी आहे म्हणते आज. नसू दे की. संपर्क त्यांचं काम चांगलं आहे नाही का? भरपूर सगळे कामालाच मतदान करणार. आणि मागच्या इलेक्शनला बघितलंय की सगळं धनुष्यान काय केलं. काय काय केलंय ते. आणि महिला केलंय या का? कधी होय. दादांनाच निवडून देणार 100%. अगदी खात्री. दादा मी म्हणालो दादा प्रचार कमी पडालाय ना होय. प्रचार कमी पडतो की त्यांचं काम चांगलं आहे ना काय? चांगलं आहे की काम चांगलं आहे त्यांचं. प्रचार नसू दे. यायची गरजच गरजच नाही त्यांनी यायची. सगळ्या लहान मुलांच्या सकट लहान मुलं सुद्धा आमच्या घरी आता धनुष्यबाण म्हणतात. मावशी, ही काय सगळी म्हणाली सगळी काय उगाच काय ते सांगायला ते काय खरं आहे काय? उगाच कसं सांगते? बाणाच आहे म्हणते आज. पेन्शन केली आहे सांगा की तिची. पेन्शन केली आहे होय. तुम्ही. हाताचं वाढून आहे म्हणते आज. असू दे, असू दे. हात आमचा कधीच नाही आहे. हात आम्ही बरं. आम्ही तुमचं काय? कायम आमचा शिवसेना, कायम आमची शिवसेना पहिल्यापासून पहिल्यापासून अगदी. पहिल्यापासून. आणि आम्ही आंबेडकर दादांना जास्त मानतोय. बरं. मग किती बी गावातली आम्ही किती बी एकनाथ असू दे. शिंदे, मोदी साहेब, आपले आमदार म्हणजे आंबेडकर साहेब त्याच्या यांनाच पाठोपाठ आम्ही त्यांच्यावर कुणाला पण उभा करू देत, पण आम्ही काय त्यांच्या बघत नाही, बरोबर. आम्ही काय बघत नाही. आम्ही चिन्ह बघतो. चांगलं आहे सगळं. आम्ही आता जरी दादा कोण कोणाला उभा उभा राहिले करू द्या. सदस्य माहित नसले तरी आम्ही फक्त चिन्ह चिन्ह बघून बघणार. मतदान करतो. आम्ही शिवसेना कट्टर. शिवसेना कट्टर. पण जरा आणि दादा हे 100% येणारच. 100% येणार. 100% येणार. आता सगळे एवढे सांगायचा होय. विकासाचं सांगायचा योजना योजना भरपूर आमच्या राबवल्या. आंबेडकरलीच्या महिला आहे ना त्यांनी गणपतीला म्हणजे नवस नवस बोललेलं बोललेलं. साहेबांच्यासाठी बरं. आंबेडकर काय साहेबांसाठी बोललेलं असा?
5 मग वेळा आम्ही चोरून मॅडम आल्या की येऊन आम्ही साहेबांना स्वतः तिथं पाय पडा आम्हाला आणायचं होतं पण त्यांना वेळ मग नव्हता मॅडम आल्या मॅडमच बोलवून घेतलं बर आणि आणि तोरण आमचे- वगैरे वाहून गणपतीचा आशीर्वाद घेतला. आम्ही 10,000 रुपये काढून तोरण वावले सगळ्या महिलांनी बर अमर तरुण मंडळ अर्जुनवाडा होय काय होय आम्ही साहेब निवडून आलो पुरुष तर फटाकड्या वाजवतील आम्ही महिलांनी पैसे महिलांनी काढून फटाकड्या फटाकड्या फटाकडे वाजवले. वाजवले होय, साहेब? होय, होय. आम्ही स्वतः. कार्यप्रस्ताव हिनंच लावली आहे. होय काय बरं आता होय, एवढं फटाकडीला. सगळं सांगायला सगळ्यांनी हा. 7 तारखेला मतदान आहे होय. आणि 9 तारखेला निकाल निकाल आहे, होय. आहे सांगा बघू कुणाच्या फटाकड्यावर गुलाल कुणाला टाकणार सांगा. आम्हीच आम्ही धनुष्यबाण धनुष्यबाण हा, मावशी कुणाला हो? धनुष्य तुम्ही सांगा आता कुणाला धनुष्यबाणच बरं. 100% निकाल हा असणारच आहे अरुणदादा. धनुष्यबाण अरुणदादा. धनुष्यबाण होय. आणि आम्ही स्वतः जाणार आहे तिकडे त्यांच्याकडे फटाडे वाजवाय फटाकड्या वाजवायला? होय, होय. बरं. सगळी धनुष्यबाण म्हणाले खरं आहे का होते मग काय तुम्हाला खोटं वाटायले काय आम्ही आता गावात फिरवलो की नाही बर. धनुष्यबाणाचं कमी पडाले म्हणाले ना. कोण म्हणते आहे बाबू विरोधक म्हणत असतील हो. होय, विरोधकच म्हणायला लागले. आम्ही कसं म्हणणार सांगा आम्ही दिवस रात्र प्रचार करतोय प्रचार जातायसा होय? म्हणजे काय? बरं, काय कसा प्रतिसाद आहे प्रतिसाद म्हणजे 1 नंबर आहे बर मग आता ते विरोधकांना भीती वाटत असेल म्हणून म्हणत असतील होते भीती वाटाली हा? मग काय बर मग आता काय ठरलंय सगळ्या महिलांनी तुम्ही आम्ही काय धनुष्यबाण आमचा ठरलंय तुमचं होय. सगळं? ठरलंय नक्की धनुष्यबाण आमचं ठरलंय ठरलंय धनुष्यबाण. धनुष्यबाण ठरलंय तुमच्या ठरलंय. सगळ्यांचं? बोल, बोल, बोल. ठरलंय ना? नक्की आता हिने सगळ्यांनी सांगितलंय 9 तारखेला निकाल तुम्ही सांगा बघू आता 9 तारखेला गुलाल आमचाच आमचाच आहे. आमचा म्हणजे कुणा तुमचा अहो कुठं आमचा म्हणजे अरुण दादांचा संजीवनी ताईंचा बर मंत्री साहेबांचा आमच्या आंबेडकर साहेबांचा साहेबांचं. कोण जरी आलं तरी इथं काय नाही. चालत नाही. सांगितलंय. वनवे आमची गल्ली वनवे आमची गल्ली होय आता एवढी प्रचारला वगैरे येतात आम्ही बघतोय खरं आम्हाला कोण उभारलंय ते माहित नाही आम्ही सगळ्या महिलांनी ठरवलंय जायचं नाव बघायचं नाही काय नाही फक्त चिन्ह कुठलं आहे धनुष्यबाण त्या धनुष्यबाणावर बटन मारायचं होय. 2 धनुष्यबाण आमचे धनुष्यबाण आमचे त्या बायका मला सगळे धनुष्यबाण येणार म्हणाले अरे काय ते खरं आहे का होते खरं आहे काय ते उगाच सांगू खरं आहे खरं आहे सगळे खरं आता जरा वाढू नाही म्हणते आमची पोरं कोल्हापुरात आता येतात मतासाठी कोल्हापुरात नाही येते ती. होय लेक आमचं सुना कोल्हापुरात आहे कोल्हापुरात आहे होय खरं मतासाठी येतातच तिने जरा तिकडे हाताकडे असणार नाही नाही अजिबात नाही अजिबात नाही ती आमच्या अरुण दादाकडेच अजून दादाकडे दादा चिन्ह कुठला आहे हो? जरा सांगा बघू दादा चिन्ह धनुष्यबाण धनुष्यबाण आहे होय बरं, जरा काय झाले तिकडे धनुष्यबाणा जरा कमी पडाले म्हणते प्रचार काय कमी पडणार नाही उगाच सांगतात ती इकडे विरोधक म्हणायला लागले जरा कमी पडाले आणि दादाचा इकडे संपर्क नाही दादा येत नाही म्हणतात इकडे दादा इथे दादाच यायची गरज नाही ही सगळी माणसं त्यांच्याच पाठीची आहेत त्यांच्या पाठीमागे होय हाय बर म्हणलं बर आता 9 तारखेला निकाल लागणार आहे हा गुलाल कुणावर पडणार सांगा बघू अरुण दादांच्याच अजून दादाचाच होय ठरवलायचा फायनल आहे फायनल आहे आमचा उमेदवार अरुणदाजी अजून दादा आहेत हो बर दादांचं चिन्ह कुठलं आहे हो? काय आम्ही माहिती आहे? दादा कधी म्हणत नाही कारण की दाजीच म्हणून बोलवतो कारण बरं, की दाजी आमचा म्हणताय मान त्यांना. सन्मान दाजी आहेत आमचे दाजी म्हणताय तुम्ही हो. बरं, दाजींचं चिन्ह कुठलं आहे हो तुमच्या आमच्या दाजींचं चिन्ह धनुष्यबाण आहे धनुष्यबाण आहे हो बर मग दाजींचा काय इकडे संपर्क आहे का हो? खूपच खूप आहे गोरगरिबांनी तर दाजीसारखं मला वाटते सेवकारी कोणी नसावं इतके दाजींचा हक्क आमच्यावर नाही आहे सगळ्या गोष्टीला म्हणजे कुठली गोष्ट दाजींना सांगितलंय आणि त्यांनी आम्हाला नाही हा शब्द हं. पॉसिबलच नाही सगळ्या दाजीनं आम्हाला पॉसिबल करून दिलेलं आहे. बरं आता दाजीने काय काय पॉसिबल केलं इथे काय काय खूप- योजना राबवल्या सांगा बघू खूप राबवली आता काय सांगा? सांगण्याच्या पलीकडे राबवली आमचे सासरे आहेत त्यांच्या पेन्शिलेचं काम बरेच वर्ष झालं थांबलं होतं बर दाजीने फक्त ते 2 महिन्यात आमच्या पेन्शिलेचं काम करून दिलं दाजी बर इतकं छान होतं. दाजींच्या विरोधात दिल्यात पलीकडे उमेदवार जरा तगडा आहे दाजींपेक्षा असं म्हणतात लोक असू दे ना मग दाजीचा टिकाव पर लागला कसं असतं माहिती आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या घरात आपला राजा असतोय जे बरं. ते म्हणत असते मी राजा आहे बर बर पण येणारा वाघ आमचा एकच धनुष्यबाण विषय क्लोज कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील जे काही अर्जुनवाडा गाव आहे या अर्जुनवाडा गावामध्ये आपण मगापासून फिरलोय आपण गल्लीत तिथं गेलोय तिथल्या स्थानिक नागरिकांकडून जाणून घेतलंय की या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे उमेदवार उभारलेले आहेत ते सक्षम आहेत का काही विकासाची कामं त्यांच्याकडून काही घडलेली आहेत का किंवा इथून पुढे घडणार आहेत का याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेतलेला आहे